हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार सगळ्यांना. आज बघा मी वांग्याची सुक्की भाजी बनवणार आहे, भरलेल्या वांग्याची. त्यासाठी बघा मी वांगे घेतले, कोथिंबीर, कढीपत्ता आणि बघा याच्यामध्ये वाटण केलं. याच्यामध्ये काय टाकले, शेंगदाणे, एक मिनिट, शेंगदाणे टाकले, आणखीन कांद्या खोबऱ्याचं वाटण, सुकं वाटण करून ठेवत असते मी, ते टाकलं. आणखी लाल चटणी, चिकन मसाला, आणखीन हळद, मीठ आणि काळा मसाला सगळे याच्यामध्ये मिक्स केले. कोथिंबीर टाकत असते मी, पण मग कोथिंबीरची आठवणच नाही. हे मिक्स करून घ्यायचं मिक्सरमध्ये आणि भरायचं वांग्यामध्ये 4 खाप करून. आता बघा मी 2 याचे केले तर 4 खाप, आणि बघा मुद्दाम मी हे ठेवले तर हे बघा याचे कसे 4 भागाला 4 लाईनी आल्या. आता आहे की नाही चमत्कार. हे बघ, एक, हे दुसऱ्या पण वांग्याला आणि या पण वांग्याला बघा 4 भाग, 1 2 3 4. आपण नाही का सुरीनं काप करतो, सॉरी. तर तसे मी मुद्दाम ठेवले तुम्हाला दाखवायला. म्हणलं माझ्या मित्रमैत्रिणींना दाखवायला पाहिजे ना जरा. हे बघा, ठीक आहे, दिसते का नाही छान छान. मी पहिली वेळ असंच पाहिलं, पहा. थँक्यू. आता आपण बनवायला सुरुवात करू. आता मी ते 3 राहिलेत का, त्याचे काप करून घेते, 4 भाग करून घेते. बघायचे असे पिठली असते का काय, कारण आळी असते ना त्याच्यानं. छान हे बघा. आणि इकडं फोडणीसाठी आपण जिरा आणि मोहरी टाकून घेऊया, कारण हे सगळं वस्तू तर टाकलेलीच आहे. चला आता मी पटापट भरून घेते. दाबू दाबू भरायचं. आणि जास्त बारीक करायचं नाही, असं जाड जाडच ठेवायचे शेंगदाणे, म्हणजे सगळंच हे वाटण. म्हणजे प्रत्येक भाजीला टेस्ट येते. तेल राहिलं होतं, पहा, तेल टाकायचं. थोडंसं आपण तेल टाकून घेऊया. थोडं टाकायचं, जास्त नाही, बस. तेल गरम झालं. आता आपण याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊया. मोहरीच्या नंतर गॅस कमी करूया. घेऊया जिरा टाकून घेऊया. जिरा झाला की मग आपण कढीपत्ता टाकूया.
करूया आपण वांग्याची वांगी करूया आपण. जे राहिलेलं वाटण असते ना कांद्याचं याचं पूर्ण आपण केलेलं शेंगदाण्याचं आणि कोथिंबीर करूया लगेच फोडायची, काय फरक पडत नाही. आणि ज्यांना पातळ पाहिजे त्यांना मग हे काय करायचं, आपलं मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. आणि दोघंच आहेत ना त्याच्यामुळे आम्ही पातळ करत नाही, सुकीच बनवतो. मग ते त्याला उगाच शिळं उरवायला. आणि आता पावसाळ्यासाठी शिळं खायचं नसते काही. दाखवायचं आता. वाव, किती मस्त दिसते. कढीपत्ता, कोथिंबीर, वांगी भरलेली. आता आपण याच्यावर झाकून ठेवायचं. याला जरा टाईम लागतो ना वांग्याला शिजायला, अर्धा एक तरी तास लागते. झाकून ठेवूया. थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटूया उद्या पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद. बाय.